अँड गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे मिसळ. तर त्यासाठी मी इकडे मिसळ आणलेली, सगळं मिक्स कडधान्य आहे ते भिजवलेलं. तर मी इकडे त्याला एक शिट्टी काढून घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून. आता त्यासाठी मी इकडे मसाला रेडी करते. तर मी इकडे खोबरं घेतले थोडं भाजून, अद्रक आहे, लसूण आहे, कांदा आहे, टॅमॅटो आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे. आता मी याचं वाटण करणार आहे. बघू शकता मी मसाला मस्त अशी पेस्ट करून घेतली आहे. आणि मिसळसाठी मी इकडे मिसळ मसाला घेतला आहे, थोडा आपल्या घरचं लाल तिखट आहे, थोडा गरम मसाला, धना जिरा पावडर आणि थोडीशी हळद घेतली. आता आपण स्टार्ट करू. आता मी आधी कढीपत्ता हा वाटलेला मसाला वाटायचा घालणार. सगळा मसाला काढून घ्यायचा आपल्याला. चांगलं मस्त असं मिक्स करून मस्त असं मसाल्याला आपलं तेल सुटलं. आता आपण हे मसाले घालून घेऊ. परत आपण याला मस्त असं मिक्स करू. मगाशी थोडं शिजवताना मीठ घातलेलं, त्यामुळे मी आता थोडंसंच घालणार आहे. कारण की आपण मिसळ शिजवताना पण थोडं घातलेलं, त्याला मस्त तेल सुटलं आहे. आता आपण मिसळ घालून घेऊ. मसाला चांगला असं शिजून द्यायचं आहे, असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता आपण इकडे मिसळ जी हे करून घेतलेली कुकरला, ती आता आपण घालून घेऊ. आता मी इकडे मसाल्याचंच पाणी यात घालून घेते. त्याला जितकं पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे, आपण करू शकतो. आता मी थोडं अजून पाणी घालणार आहे, कारण की भरपूर घट्ट आहे. कारण की आपल्याला ती पावाबरोबर खायची आहे. आणि आपण चिवडा टाकल्याच्या नंतर माहितीच आहे, गाठी किंवा फरसाण आपण घालून खाऊ शकतो. खूप छान अशी लागते आणि एकदम गावरान पद्धतीने अशी मिसळ केलेली आहे. आता मस्त अशी आपली मिसळ रेडी आहे आणि चांगली अशी उकळी पण आलेली. आता आपण यात कोथिंबीर घालून. खूप छान होते, अशी एकदम अशी भारी रेसिपी होती. बघू शकता खूप छान झालेली आहे. आणि तुम्ही व्यवस्थित म्हणजे आणि फरसाण घालून मस्त पावाबरोबर अशी खाऊ शकता. खूप छान अशी मिसळ होती, एकदम गावरान पद्धतीने केलेली आहे मी. आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.